परीक्षांमधील कथित प्रश्नपत्रिका फुटीला वारंवार घडलेल्या घटनांमुळे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि तरुणांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणामुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या 21 विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता यावी, दोषींवर कठोर कार्यवाही व्हावी आणि जबाबदारी निश्चित व्हावी या मागणीसाठी अमरावती शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस आणि NSUI यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य कॅन्डल मार्च व सत्याग्रह आयोजित करण्यात आला। या कॅन्डल मार्च अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अमरावती महानगरपालिका विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलाय। या आंदोलनाचे आयोजन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार करण्यात आले होते। यावेळी उपस्थित नेत्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना अत्यंत गंभीर असून अशा घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे करिअर आणि मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे। देशातील युवकांनी लोकशाही मार्गाने उभारलेल्या संघर्षामुळेच केंद्र सरकारवर मोठा जनबाब निर्माण झाला आहे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने उभारलेल्या आंदोलनामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला। हा केवळ एक मंत्र्याच्या राजीनामाचा विषय नसून विद्यार्थ्यांच्या न्याय लढ्याचा आणि युवा शक्तीच्या अभूतपूर्व एकजुटीचा विजय असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करत राहील, परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। या कॅन्डल मार्च व सत्याग्रहात अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका, युवक काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस, सेवा दल, OBC विभाग, NCC विभाग, ST विभाग, अल्पसंख्याक विभाग, सोशल मीडिया विभाग तसेच काँग्रेसच्या सर्व सेल व विभागांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या संपूर्ण कार्यकारिणीसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनात सहभाग नोंदविला। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व्हावी, दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यातही कोणत्या प्रकारची तडजोड होऊ नये अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। शेवटी दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून देशातील शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थी हिताची करण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आलाय।